महाराष्ट्र शासनाकडून घेतली जाणारी तलाठी भरतीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. अशामध्येच विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना कोणत्या विषयावरती भर द्यावा, तसेच पेपर सोडविताना काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर कोणत्या ट्रिक्स फॉलो कराव्या याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर ही माहिती आज आपल्याला सांगणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या प्रमाण लेखन निश्चित समितीचे सदस्य बाळासाहेब शिंदे. विद्यार्थ्यांनी प्रॉपर नियोजन जर केलं तर मला असं वाटतं या भरतीत 100% यश मिळू शकतं. आता दिवस कमी राहिल्यामुळं विद्यार्थ्यांनी नोट्स न काढता वाचनावरती भर द्यावा आणि प्रत्येक परीक्षेमध्ये साधारणतः मराठी असो किंवा इंग्रजी असो याच्यामध्ये 40% वेटेज हे व्होकॅब्युलरीवरती आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सुरुवात करताना व्होकॅब्युलरीपासून करावी आणि नंतर मग त्यांनी ग्रामरकडे जावं. शब्दसंग्रह, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, त्याच्यानंतर इंग्लिशचा जर विचार जर केला तर पॅराजंबलवरती 3-3, 4-4 प्रश्न आहेत. तर विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट परीक्षा पद्धती काय आहे, प्रश्न कोणत्या टॉपिकवर देतात हे पाहावं. TCS IBPSच्या इथून पाठीमाग जे क्वेश्चन पेपर आले तर त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तर करावं, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSCला इथून पाठीमाग जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांना एकदा तरी रीडिंग मुलांची झाली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट, पेपर तुम्हाला कॉम्प्युटरवरती सोडवायचा आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं टाईम मॅनेजमेंट होत नाही. साधारणतः 15 ते 20 प्रश्न विद्यार्थ्यांचे सोडवायचे राहून जातात. प्रश्नपत्रिका 100% कशी कव्हर होईल यासाठी टाईम मॅनेजमेंट करताना विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं अगोदर मराठी घ्यावं, त्यानंतर GS घ्यावं, त्याच्यानंतर इंग्रजी घ्यावं आणि नंतर सर्वात शेवटी बुद्धिमत्ता जर घेतलं तर पेपर लवकरात लवकर तुमचा कव्हर होऊ शकतो. कारण मराठीमध्ये कमी वेळ लागतो, GSमध्ये कमी वेळ लागतो तो इंग्रजी आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेसाठी. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की TCS पॅटर्नमध्ये सर्वात जास्त भर बुद्धिमत्तेला दिलं आहे. म्हणजे म्हणून गणिताकडे जास्त लक्ष देण्याऐवजी बेसिक गणित करावं आणि बुद्धिमत्तेवरती जास्त भर द्यावा असं मला वाटतं. आणि यासाठी बँकिंगला जे प्रश्न विचारतात गणित आणि बुद्धिमत्तेचे, तर ते विद्यार्थ्यांनी जर सोडवले तर TCS आणि IBPS हे दोन्ही पण बँकिंग क्षेत्रामध्ये ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे घाई गडबडीमध्ये आता आपल्याला इथून पाठीमागं पेपरवरती गोल काळे करण्यासाठी दिले जायचे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवरती परीक्षा देण्याची सवयच नाही. मग काय होतं की प्रश्नाचं स्वरूप असं असतं की प्रश्न खूप लेंदी आणि मोठे असतात. मग काही प्रश्न वरच्या स्क्रीनवरती राहतात, काही प्रश्न खालच्या स्क्रीनवरती राहतात. स्क्रोल करण्यामध्येच विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करावं की जास्तीत जास्त पेपर एकतर मोबाईलवरती किंवा एकतर कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर अशा प्रकारे जर त्यांनी पेपर सोडण्याचा जर सराव जर केला तर मला असं वाटतं की 100 पैकी 100 प्रश्न तुमचे सोडून होऊ शकतात. दुसरी गोष्ट, आपल्याकडून कधी नजर चुकीने दुसऱ्याच प्रश्नाला खून होते. तर प्रश्न वाचताना थोडासा काळजीपूर्वक आणि नीटनेटका जर वाचला तर 2-4 ज्या आपल्याकडून आपल्या हाताने जे चुका होतात त्याही होणार नाहीत आणि विद्यार्थी मेरिटपर्यंत जाऊ शकतो. जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. तुम्ही पेपर देताना पॉझिटिव्ह माइंडने पेपर द्या, कारण बऱ्याचदा आपण घाबरतो आपलं काय होईल, परंतु जर कॉन्फिडन्स असेल तर 100% तुम्हाला पेपर चांगला जाईल. आणि जर आपण घाबरून गेलो तर 2-4 चुका अशाच आपल्यातून होऊ शकतात. त्याच्यामुळे 13 लाख फॉर्म आले म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तर विद्यार्थ्यांनो, आत्ताच अभ्यासाला लागा व परीक्षेचा चांगला अभ्यास करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.